नमस्कार. आपल्या उद्बोधन सत्रामध्ये आदरणीय प्रशासकीय अधिकारी एम.आर. जाधव साहेब सुद्धा जॉईन झालेले आहेत. तर मला वाटतं आपण आता सत्राला सुरुवात करूया. नमस्कार. मी सौ राजश्री प्रवीण भोसले, उपशिक्षिका, मनपा शाळा क्रमांक 202 मुलांची वडगाव शिरी येथे पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आजचं आपलं हे उद्बोधन सत्र म्हणजे कोडिंग या विषयासंबंधी ज्या शिक्षकांना आवड आहे, त्यांनी स्वतःहून ही आपली डाएट पुणेची लिंक भरली आणि स्वेच्छेने प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या या एक विचाराने झपाटलेल्या प्रशिक्षणार्थ्यांची, शिक्षकांची ही आपली सर्वांची मीटिंग आहे. आणि मी आपल्याकडून अपेक्षा करते, की आपण मला नक्की सहकार्य कराल. कारण माझी पहिलीच वेळ आहे मी एकटीने मीटिंग अरेंज करण्याची. काही कारणास्तव आमचे जे वरिष्ठ आहेत म्हणजे कोडिंग प्रशिक्षणासंबंधीचे, ते उपस्थित राहू शकलेले नाहीयेत. तरी आपण सांभाळून घ्या. मला कोणीतरी सांगू शकेल का आपण सुरुवात करूया का? हो मॅडम. येस, ओके, थँक यू. सर्वात प्रथम आपल्या उद्बोधन सत्रासाठी उपस्थित आपल्या विभागाचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आदरणीय श्रीयुत एम.आर. जाधव साहेब, त्याचप्रमाणे आपल्या विभागाच्या पर्यवेक्षिका आदरणीय बेंढारी मॅडम, तसेच आदरणीय मदगे मॅडम, त्याप्रमाणे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय चित्रा पवार मॅडम, आणि तसेच तुम्ही सर्व माझ्यासाठी आदरणीय असेच प्रशिक्षणार्थी, तुमचं सर्वांचं आपल्या या उद्बोधन सत्रामध्ये खूप खूप स्वागत करते. तर मी माझी स्क्रीन शेअर करते. माझी स्क्रीन दिसतेय का सगळ्यांना? हॅलो. हो हो हो. ओके, थँक्यू. तर आपला उद्बोधन सत्राचा विषय आहे कॉम्प्युटर सायन्स टीचर मेंटर प्रोग्राम. ह्या प्रोग्रामसाठी म्हणजे बघा, गेल्या वर्षी 2023 फेब्रुवारी 2023 ते एप्रिल 2023 मध्ये असंच कोडिंगचं प्रशिक्षण डाएटने आयोजित केलेलं होतं आणि त्यावेळेला खूप सारी बक्षिसं डिक्लेअर केलेली होती आणि त्यावेळेला आपला विश्वास बसत नव्हता, की लॅपटॉप, टीव्ही, टॅब यांसारखी बक्षिसं मिळू शकतात. म्हणजे आतापर्यंत अशी बक्षिसं नाही दिलेली कोणी, म्हणजे आपल्या सेवा कालामध्ये तरी. त्यामुळे हे तितकं एवढं काही खरं वाटत नव्हतं. परंतु त्याच्या आधी 2-3 प्रशिक्षण कोडिंगची केली असल्यामुळे आम्ही ओघानेही प्रशिक्षण केली आणि अ, आमच्यापैकी 80 जणांना टॅब, लॅपटॉप, टीव्ही, श्रीकांत देवकर सरांना कॉम्प्युटर लॅब अशी बक्षीस म्हणून मिळाली. आणि त्यावेळेला या बक्षिसांपासून जे कोणी वंचित राहिले त्यांनी फार हळहळ व्यक्त केली, की "अरे, आम्ही हे थोडंसं सबमिशन केलं असतं, कोर्स पूर्ण केला असता, तर आम्हाला देखील बक्षीस मिळालं असतं." पण आता तुमच्या सगळ्यांसाठी ही संधी आहे. सगळ्यांसाठी संधी म्हणजे बघा, किती मोठ्या प्रमाणावर शिक्षक यामुळे जॉइन झालेले आहेत, की असे आपला जो ग्रुप आहे 42 जणांचा, असे 41 ग्रुप, आपला ग्रुप धरून 41 ग्रुप सध्या हे प्रशिक्षण चालू आहेत. तर याला प्रशिक्षण नाही म्हणता येणार, हे उद्बोधन सत्र आहे. फिरकी या प्लॅटफॉर्मवरती आपला कोर्स हा सगळा रेडी आहे. तर आमची एक फक्त मध्यस्थाची भूमिका असणार आहे. तर मी आता
आपल्या कार्यक्रमाचं जसं आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करतो, तसं आपल्या कार्यक्रमाचं सुद्धा दीप प्रज्वलन आता आपण मान्यवरांच्या हस्ते करत असतो. अ, पण आपण आता आणखीन एक काय करूया, थोडंसं आपल्या कार्यक्रमाला ऑनलाईन आपलं उद्बोधन सत्र असल्यामुळे थोडीशी माझ्या मनातील वेगळी कल्पना मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. तर तुम्ही सगळेजण तयार असालच, की आपलं दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन कोणाच्या हस्ते होत आहे? फुल स्क्रीन करायला पाहिजे. एकच सेकंद हां. एक सेकंद आता आपला प्रोग्राम रेडी आहे. फक्त थोडंसं. तर हा छोटा रोबो आता दीप प्रज्वलन केलं आहे त्याने. त्याचप्रमाणे त्याच्या स्पीडमध्ये सरस्वती प्रतिमेला पुष्पहार घातलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या सावित्रीमाईंच्या प्रतिमेला पुष्पहार घातलाय आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातलेला आहे. तर मी पुन्हा एकदा क्लिप रन करते प्लीज. कारण ही सुरू होईपर्यंतच रोबोने आपलं काम केलेलं आहे. तर प्रत्यक्षात रोबोट आता वर्गाध्यापनाचं देखील कार्य करतोय. तर आपल्या या ऑनलाईन सत्रामध्ये रोबो दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाचं काम करतोय. पहा, दीप प्रज्वलन झालेलं आहे. पुष्पहार घातलेले आहेत प्रतिमेला. ओके. आपल्याला आवाज आलाय का? दिसलीये का स्क्रीन? कोणीतरी येस मला मॅम. येस येस. दिसते. म्युझिक पण ऐकू आली? म्युझिक नाही ऐकत आहे. म्युझिक नाही ऐकू आली का? नाही. बर बर, ठीक आहे. मी चेक करते. हम्म, तरी ठीक आहे. मी आता ही विंडो क्लोज करते. पुन्हा आपल्या पीपीटी कडे येऊया. फक्त माझी पीपीटी दिसतीये का आपल्याला स्क्रीनवर? हॅलो, हो मॅडम. हो मॅडम. दिसते. ओके, थँक्यू. मधून मधून मला रिप्लाय देत जा प्लीज. तर आपल्या या उद्बोधन सत्रासाठी आपण सुरुवात करणार आहोत. म्हणजे आपल्या आता कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे दीप प्रज्वलनाने. मान्यवरांचं स्वागत देखील आपल्या रोबोने केलेलं आहे. त्यानंतर आपल्या काही थोड्याशा सूचना आहेत. जसं की बघा, आपल्या पुढे काही साईन आहेत आणि ह्या सूचना आहेत. तर स्वेच्छेने कोणी हे मला वाचून दाखवेल का प्लीज? कुणीतरी माईक अनम्यूट करा आणि आपल्याला हे काही इन्स्ट्रक्शन्स मीटिंगमध्ये फॉलो करायचे असतात. आपल्याला लवकर मीटिंग संपवायची आहे. आपला माईक बंद ठेवावा. येस, व्हेरी आपला गुड. माईक बंद ठेवावा. बरोबर, सत्रात सांगितल्या गेलेल्या गोष्टीच्या नोंदी घ्या. बरोबर. प्रश्न विचारून शंकांचे निरसन करावे. उत्तर देण्यासाठी
हँड रेज आयकॉनचा वापर करा. येस, थँक्यू मॅडम. मीना मॅडमने जिथे येस. जिथे प्रश्न विचारले जातील तिथे सहभागी व्हावे ते राहिलं हो होतं. हो, हो, अगदी येस येस येस. बरोबर. तर आपण हे इन्स्ट्रक्शन आपल्या सर्वांनाही माहितीच आहेत. तर सत्रातील महत्त्वाच्या नोंदींसाठी आपण एक वही आणि पेन जवळ घेऊन बसलेलेच असाल आणि जेव्हा तुम्हाला बोलायचं असेल तुम्ही माईक अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. इतर वेळेला तुम्ही तुमचा माईक बंद ठेवा. तसंच तुम्हाला जिथे प्रश्न विचारले जातील तिथे तुम्ही कृपया सहभागी व्हा. तसेच तुमच्या प्रश्न विचारून तुमच्या शंकांचे देखील आपल्या इथे निरसन करणारच आहोत आपण. आणि तुम्हाला काही जर प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही हँड रेज करा. ओके. पुढची स्लाइड घेते मी. पहा, आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा ही अशी आहे. सुरुवातीला आपलं प्रास्ताविक 10 मिनिटं, त्याच्यानंतर ओपनिंग ॲक्टिव्हिटी 10 मिनिटं, कोर्सबद्दलची माहिती आपल्याला 20 मिनिटामध्ये सांगितली जाईल. फिरकी प्लॅटफॉर्मबद्दलची माहिती 20 मिनिटात सांगितली जाईल. त्यानंतर पुढील पायऱ्या आणि प्रश्नोत्तरे याच्यासाठी 10 मिनिटं आणि मग क्लोजिंग अँड फीडबॅक मग आपल्याला एक फीडबॅकची लिंक पाठवली जाईल. हा असा आपल्या अंदाजे आपली कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे. फ्लेक्सिबल असणार आहे. ह्यात थोडं मागे-पुढे होऊ शकतं. कसं आहे दिवाळी तोंडावर आलेली आहे. सर्वांना खरेदीची, कामाची लगबग आहे. त्यामुळे आपण पटापट आपल्याला जे महत्त्वाचं आहे आपण पटापट उरकणार आहोत. जास्त आपली मीटिंग लांबवणार नाही. तर सुरुवातीला ही आहे ओपनिंग ॲक्टिव्हिटी. ओपनिंग ॲक्टिव्हिटी सुरू करण्या अगोदर मी अ, आपल्या उद्बोधन सत्रासाठी अधिकारी जे जॉइन झालेले आहेत. त्यांनी कुणीतरी मार्गदर्शनपर 2 शब्द बोललात तर खूप छान होईल आपले पुढे कंटिन्यू मीटिंग करायला. प्लीज स्वतःहून नमस्कार मॅडम. नमस्कार. मी रामदास वावड, हो, आपला बोला. सहकारी आहे. माझा आवाज येतो? हो सर, येतोय आवाज. तुमचा आवाज येत नाही इकडे. माझा आवाज नाही येत सर? माझा आवाज येतो का तुम्हाला? हो सर, दोघांचाही आवाज येतोय. येतोय सर आवाज. तुमचा आवाज येतोय. बोला सर. ओके, ठीक आहे. आणखी कुणाला बोलायचंय का? म्हणजे मी विनंती करते की मान्यवरांनी अजिबात नाही येत माझा आवाज? 1 मिनिट. मॅडम आवाज येतोय. येतोय आवाज ना? ओके, ओके. हो. थँक यू मॅडम. आता काही आपल्या मदगे मॅडम आहेत, त्या प्रवासात आहेत. ठीक आहे. मान्यवरांना जेव्हा वाटेल तेव्हा ते बोलू शकतात. आपण आपली मीटिंग कंटिन्यू करूया. भोसले मॅडम. हाच नमस्कार सर, बोला ना. मी बोलतो मग तुम्ही कंटिन्यू करा. हो. नक्की, नक्की. मी MR जाधव बोलतोय, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी. आज जो मॅडमनी उद्बोधन वर्गाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, अतिशय उपक्रम आहे आणि भविष्यातील आणि काळाची गरज आहे की प्रत्येक शिक्षकाने हे टेक्नोसेवे होणं. आणि मॅडमने आता सांगितले की SCRT मार्फत स्पर्धा घेण्यात आल्या, भरपूर प्रकारचे बक्षीस शिक्षकांना एक प्रोत्साहन म्हणून दिलेले, शाळांना दिलेले आहे. परंतु त्यापेक्षाही आपल्या ह्याचा उपयोग आपल्या सर्वांना आपल्या अध्यापनात खूप होताना दिसतोय की पूर्वीची पारंपरिक पद्धत जाऊन आता टेक्नॉलॉजीचा वापर आपण सगळेजण अध्यापनात करताय आणि त्याचा परिणाम तुमच्या वर्गातून तुमच्या मुलांच्या प्रगतीतून दिसून येतोय. आणि बदल ही काळाची गरज आहे आपण म्हणतो, त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने बदललं पाहिजे. जो शिक्षक ही गोष्ट आत्मसात करणार नाही तो काळाच्या बरोबर प्रवाहात मागे राहणार आहे. तरी तुमच्यासारखे सगळे शिक्षक या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आपल्या विभागाच्या पर्यवेक्षिका भेंडारे मॅडम, मदगे मॅडम आहेत, मुख्याध्यापक आहेत, सगळे शिक्षक या कार्यशाळेला उपस्थित आहेत. आणि मला वाटतं भोसले मॅडम तुम्ही पण खूप चांगल्या प्रकारच्या शाळामधून करत असता. आम्ही पाहत असतो तुमच्या स्टेटसला किंवा ग्रुपवर तुम्ही शेअर करता. तुमची मुलं पण चांगल्या प्रकारे करत असतात. तर तुमच्यामुळं आपल्या जवळपास बरेच शिक्षक या गोष्टी ऍक्टिव्हिटी करत असतात.
तुम्हाला सगळ्यांना या ऍक्टिव्हिटीसाठी आणि तुमच्या भवितव्यासाठी व्यक्त करतो. आणि असेच तुम्ही सगळे अपडेट होत राहताल. त्याचा उपयोग आपल्या प्रशासनाला, शिक्षण विभागाला आणि विद्यार्थ्यांना होईल याची अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना दिवाळीच्या आणि या शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साहेब. साहेबांनी अगदी वेळात वेळ काढून आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. सर्वांतर्फे मी साहेबांचे खूप खूप आभार मानते आणि आपलं सत्र पुढे चालू ठेवते. त्यांनी आपल्याला अतिशय छान प्रेरणादायी विचार मांडलेले आहेत, की फक्त बक्षीसच मिळवण्यासाठी नाही, तर आपल्या विद्यार्थ्यांना देखील त्याचा नकळतपणे उपयोग हा होतच आहे. हे विचार कम्प्युटेशनल थिंकिंग, हे थिंकिंगचा जो व्ह्यू आहे तो आपल्यामध्ये येऊन आपल्या अध्यापनात तो आपोआपच उतरत आहे. तर अतिशय सर्वांची अशी आवडती ओपनिंग ऍक्टिव्हिटी आपण आता घेत आहोत. आपल्या समोर हे काही चित्रपटांचे फोटोज आहेत आणि आपल्याला 1 मिनिटाचा वेळ देण्यात येत आहे. तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं तर हे चित्रपट असे आहेत की यामध्ये टेक्नॉलॉजीचा विशिष्ट प्रकारे वापर केलेला आहे. तर आपल्याला काय करायचंय की ह्या चित्रपटांचा सिक्वेन्स लावायचा आहे, की सगळ्यात आधी रिलीज झालेला, त्याच्यानंतर असा तुम्ही सिक्वेन्स लावून तो चॅट बॉक्समध्ये टाकायचा आहे. तर तुमचा टाइम आता स्टार्ट होत आहे. मला आता चॅट बॉक्स पण दिसला पाहिजे. मी माझी स्क्रीन थोडीशी मिनिमाइज करते. कारण चॅटमध्ये लोकांचे मला रिप्लाय दिसले पाहिजे. माझं स्क्रीन शेअरिंग चालू असल्यामुळे मला हे दिसत नाहीये. तरी काही हरकत नाही. कोणीतरी मला सांगू शकतं की माईक चालू करून सांगितलं तरी चालेल. एनोटेशन करू नका प्लीज. ह्याचा सिक्वेन्स काय आहे? कोण प्रयत्न करतंय का? आपल्याला आपल्याला मीटिंग लवकर उरकायची आहे. आपल्या महत्त्वाच्या भागाकडे आपल्याला जायचंय. ह्या चित्रपटांमध्ये सगळ्यात सुरुवातीला जुना पिक्चर कोणता रिलीज झालेला आहे? मी थोडस ऍड करतो तुम्ही कंटिन्यू करा. मिस्टर इंडिया. मिस्टर इंडिया मला हां. वाटतं त्यानंतर चमत्कार असेल, हं, हं. त्यानंतर कोई मिल गया, हं. बादशाह बादशाह, त्यानंतर कोई मिल गया मला वाटत असेल, क्रिश असेल, त्यानंतर दुसरा कोणता आहे, रोबोट असेल. लव्ह स्टोरी लव्ह स्टोरी, रोबोट आणि रावण असं वाटतं शेवटी. नंतर आले ते Yes. रोबोट, खूप छान. त्याच्यानंतर रावण. आपण खूप छान सहभाग नोंदवलाय. तर आपल्या समोर बघा याचे आन्सर आहेत. पहिला त्यातला जुना पिक्चर आहे मिस्टर इंडिया. करेक्ट सांगितलंय. सर्वांनीच बरोबर सांगितलंय हे अगदी. कारण सगळ्यांचा आवडता पिक्चर त्या काळातला मिस्टर इंडिया. त्यानंतर चमत्कार, नंतर बादशाह, कोई मिल गया, त्यानंतर क्रिश आणि त्याच्यानंतर लव्ह स्टोरी, रोबोट आणि रावण. रावणमध्ये गेममध्ये शिरून तो कसा हे करतो. म्हणजे असं जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. त्याचप्रमाणे रोबोटमध्ये सगळे त्याचे क्लोन्स, किती सारे क्लोन्स रोबोटचे, असं टेक्नॉलॉजीचा. आणि आता पण तुम्ही जर हे म्हणजे कोरियन जे सॉंग्स वगैरे फेमस आहेत ना, त्याच्यामध्ये हे क्लोन इफेक्टचा एवढा वापर केलेला दिसतो की खूप छान. म्हणजे हे फार सगळं सहज झालेलं आहे कम्प्युटरमुळं. तर सगळ्यांचं खूप खूप कौतुक की तुम्ही फार छान सहभाग नोंदवला. याच्यानंतरची आपली अजून एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आपण घेणार आहोत. याच्यात 1-2 सहभाग नोंदवला तरी चालेल. आपल्या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे टू ट्रुथ्स अँड अ लाय. म्हणजे तुम्हाला स्वतःबद्दलचं 2 सत्य गोष्टी सांगायच्यात आणि एक स्वतःबद्दलची जी गोष्ट असत्य आहे अशी सांगायची आहे. आणि ती सांगितल्यानंतर त्यांच्या परिचयातील जे शिक्षक असतील ते ओळखतील की ह्यांनी कोणत्या ह्यांच्या 2 गोष्टी खऱ्या आहेत आणि कोणती एक गोष्ट खोटी सांगितलेली आहे. बघा
थोडासा वेगळा हटके गेम आहे. विचार करून आपण स्टेटमेंट मांडायचंय. दोन सत्य गोष्टी सांगायच्यात आणि एक खोटी गोष्ट सांगायची आपल्या बाबतीतली. चला लवकर. स्वतःहून सहभागी व्हा. फार मजेशीर गेम आहेत. थोडंसं आपलं वातावरण हलकं फुलकं व्हावं यासाठी या ओपनिंग ऍक्टिव्हिटी जशा आपण वर्गात घेत असतो तशाच या ऑनलाईन मीटिंग मध्ये पण आहेत. ठीक आहे, मी सांगते माझ्या बाबतीतलं की मला विद्यार्थ्यांना मारायला खूप आवडतं. त्यांना मारलं म्हणजेच त्यांना अभ्यास येईल असं मला वाटतं. हे एक माझं स्टेटमेंट आहे. दुसरं आहे, मला फिरायला खूप आवडतं. आणि तिसरं स्टेटमेंट आहे, नवीन नवीन गोष्टी शिकायला नेहमी आवडतात. पहिलं स्टेटमेंट असत्य आहे, बाकीचे 2 सत्य आहेत. थँक्यू मॅडम. तर बघा, आपली 10 मिनिटांमध्ये मीटिंग संपणार आहे बरं का. 5 मिनिटं अगोदर मी चालू केली होती. तुम्हाला मी सांगते की 10 मिनिटांनी मीटिंग आपली आपोआप शटडाऊन होईल. पण तरी सुद्धा तुम्ही काय करायचंय, त्याच लिंकवरती परत लगेच जॉईन व्हायचं. कारण आपण झूमची मीटिंग ही आपली फ्री मीटिंग असते 40 मिनिटांची. तर आपण लगेच जॉईन होणार म्हणजे आपली काय होईल, कमी वेळेमध्ये आपली पुढची मीटिंग संपेल. ओके. तर यामध्ये ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये कुणाला सहभाग घ्यायचा आहे का स्वतःहून? अदरवाईज आपण पुढची स्लाइड घेऊ, काही हरकत नाही. काय करायचं? ओके, ठीक आहे. कुणाचा रिस्पॉन्स नाहीये. आपण म्हणजे थोडंसं माझ्या लक्षात येतंय, आपण जेव्हा रिलॅक्स आपल्याकडे निवांत वेळ असतो तेव्हा आपण मनापासून हे गेम ऍक्टिव्हिटी खेळतो. तर आपल्या समोर बघा, ही स्क्रीन दिसतेय. हा पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळेतला हा विद्यार्थ्यांबरोबरचा फोटो आहे. त्याच्यानंतरच बघा आपली स्लाइड फुल स्क्रीन करते मी. ओके. सर्वात पहिलं म्हणजे इंट्रोडक्शन टू कॉम्प्युटेशनल थिंकिंग अँड कोडिंग, ICTC. कॉम्प्युटेशनल थिंकिंगची ओळख आणि त्याचा वापर, त्याचप्रमाणे ब्लॉक बेस्ड कोडिंगची ओळख, अल्गोरिदम संकल्पनेची ओळख आणि त्याचा वापर. हे आपल्याला तुम्ही जेव्हा फिरकीवरती लॉग इन करतात सर्वजण आणि तिथे आपला जो प्रोग्राम शेड्यूल केलेला आहे तेव्हा तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप एक एक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. ते व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याप्रमाणे तुम्हाला पुढची ऍक्टिव्हिटी दिलेली असेल, तुम्ही ती कृती कराल आणि त्यामधूनच तुम्हाला कॉम्प्युटेशनल थिंकिंगचा परिचय होणार आहे. ब्लॉक बेस्ड कोडिंग, आपल्या प्रशिक्षणार्थ्यांपैकी बरेचसे शिक्षक हे आधीच्या कोर्समध्ये सुद्धा आहेत, त्यामुळे त्यांना हे काही नव्याने नाहीये. काही थोड्याशा गोष्टींमुळे त्यांचं बक्षीस हुकलं असेल किंवा पण आता मात्र ते पूर्ण जोमाने आहेत आणि नव्याने जॉईन झालेले सुद्धा तितक्याच उत्साहाने यामध्ये जॉईन आहेत. तर जेव्हा तुम्ही फिरकीवरती लॉग इन कराल तेव्हा तुम्हाला यातल्या सर्व संकल्पना क्लिअर होणार आहेत. जसं सिक्वेन्सिंग, लूपिंग, म्हणजे याची मी तुम्हाला ओळख करून देण्याची आवश्यकता अजिबात नाही. हे जुन्या लोकांनाही लक्षात येईल आणि नवीन सुद्धा येईल की हे पूर्ण आपला प्रोग्राम शेड्यूल्ड आहे, पूर्ण रेडी प्रोग्राम आहे. व्हिडिओ आणि ऍक्टिव्हिटी, त्याचप्रमाणे काही व्हिडिओ ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर क्विज पण आहेत. त्या क्विज तुम्ही सोडवायच्या आहेत. अगदी लक्षपूर्वक करायच्यात बरं का. म्हणजे जरी दिवाळीची सुट्टी असली, तुम्ही कामामध्ये असलात तर घाई गडबडीत यातलं कोणतंही करायचं नाहीये. तर तुम्ही काय करायचंय, तुमचं काम उरकल्यानंतर थोडासा वेळ काढून लक्ष देऊन एक एक ऍक्टिव्हिटी करायची आहे पूर्ण. याच्यात अवघड असं फारसं काही नाहीये. आणि तुम्ही एक एक स्टेप काय होणार आहे त्यामुळे बक्षिसांकडे आपोआप पुढे पुढे जाणार आहात. तर पुढची स्लाइड घेते मी. आपल्या कोर्सची एकूण रचना कशी असणार आहे?
पहिल्यांदा आजचं आपलं उद्बोधन सत्र, यामध्ये आपला अभ्यासक्रम आणि आपलं पुढील नियोजन कसं असणार आहे याबद्दल आपल्याला सांगितलं जाणार आहे. कोर्स कंझम्पशन मध्ये तुम्ही फिरकीवरती लॉग इन होणार. लॉग इन झाल्यानंतर सुट्टीमध्ये, दिवाळीचे काही सणाचे दिवस गेल्यानंतर सुट्टीमध्ये तुम्ही अगदी 2 दिवसात म्हटलं तरी सुद्धा तुम्ही तुमचा कोर्स पूर्ण करू शकता. हे मी तुम्हाला सांगते. एवढा सोपा कोर्स आहे. काही काठिण्य पातळी देखील आहे, पण अवघड अजिबात नाही. तर तुम्ही फिरकीवरती कोर्स पूर्ण करणार. त्यानंतर दिवाळीच्या सुट्टीनंतर आपण शाळा भरल्यानंतर आपलं PLC सत्र असणार आहे. तर PLC सत्रामध्ये पीअर लर्निंग सर्कल यामध्ये आपलं अशीच आपण एक ऑनलाईन मीटिंग घेणार. त्यामध्ये आपण एकेका स्टेप बद्दल चर्चा करणार आणि मग तुम्हाला पुढचं जे असाइनमेंट असेल ती ओपन होणार, की तिथे तुम्हाला काय ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती पूर्ण करून सबमिट करायची. PLC 1 झाल्यानंतर 2-3 दिवसामध्ये लगेच PLC 2 चं आपलं ऑनलाईन सत्र होणार आणि यामध्ये देखील असंच ऑनलाईन मीटिंग मध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं जाईल. नंतर आहे असाइनमेंट सबमिशन. PLC 1-2 झालं. फिरकीवर सगळे असाइनमेंट अपलोड आणि सबमिट करायचे. तर अपलोड सबमिट करताना घाई गोंधळ करायचा नाही. तर तुम्ही काय करायचं, जेव्हा जेव्हा ते शांततेत पूर्ण कराल तेव्हा ते तुमच्या लॅपटॉपवर, कॉम्प्युटरमध्ये, मोबाईलमध्ये काय करायचं, एक फोल्डर करून त्यामध्ये सेव्ह करून ठेवायचे आहेत, रेडी ठेवायचे, की तुम्हाला अजून वाटलं की अरे याच्यामध्ये मी अजून आणखी असंच छान करू शकतो, तर तुम्ही ते चेंज करू शकता. असं तुम्ही एक एक पूर्ण करून ठेवायचं आणि मग जेव्हा तुम्हाला असं खात्री वाटेल की हा आता माझ्या मनाप्रमाणे माझं असाइनमेंट व्यवस्थित पूर्ण झालेलं आहे, मगच तुम्ही ते अपलोड करायचंय. तसंच सेम अगदी तुम्ही जेव्हा प्री टेस्ट सोडवाल, प्री टेस्ट सोडवताना सुद्धा तुम्ही काय करायचंय, लक्षपूर्वक प्रश्न सोडवायचे आणि तुम्हाला आन्सर पण ओपन होतील त्यावेळेला तुम्ही ते नोट डाऊन करायचे, की कोणते माझे आन्सर्स चुकले होते ते नोट डाऊन करायचे. याचा फायदा तुम्हाला कधी होणार आहे, जेव्हा तुम्ही नंतरची पोस्ट टेस्ट सोडवताल त्याचा फायदा तुम्हाला तिथे होईल. कारण मध्ये भरपूर गॅप असतो आणि मग काय होतं, काही वेळेला आपण त्यात चुका करतो. मग असं होऊ नये म्हणून मी तुम्हाला आयडिया सांगते. आणि मग जे शिक्षक उत्तमरित्या हा कोर्स वेळेत पूर्ण करतील त्यांना सर्टिफिकेट दिलं जाईल आणि तसंच ज्यांचे काही जे असाइनमेंट असतील, प्रोजेक्ट असतील, जे उल्लेखनीय असे असतील, ते त्यांची काय केलं जाईल, बक्षिसांसाठी निवड केली जाईल. तर माझं म्हणणं आहे असं आहे, आपण सगळं बक्षिसांसाठीच केलं पाहिजे. असं काही नाही की प्रत्येक वेळेला आपण काहीतरी नवीन शिकत असतो आणि स्वतःला काय करत असतो, अपडेट करत असतो. त्यामुळे बक्षीस मिळो न मिळो ही पुढची बात पुढे, पण मी काहीतरी नवीन शिकतोय की जे माझ्या विद्यार्थ्यांना देखील उपयोगी पडणार आहे. अशी भावना ठेवून आपल्याला एक एक स्टेप हा कोर्स पूर्ण करायचा आहे. आता बघा, जसं कम्प्युटर सायन्समध्ये संगणकीय विचार व संकल्पना म्हणजे कम्प्युटेशनल थिंकिंगचा विचार केला जातो, की रोजच्या आपल्या जीवनामध्ये जे समस्या येतात किंवा शालेय आवारामध्ये मुलं ज्या परिसरात राहतात त्या आवारामध्ये ज्या रोजच्या डेली समस्या आहेत, त्या बरेचदा काय होतं आपण गृहीत धरलेल्या असतात. त्या समस्या आहेत असं सुद्धा वाटत नाही. म्हणजे जसं शाळेकडे मुलं चालत येतात, शाळेच्या जवळ कोपऱ्यावरती कचराकुंडी आहे, तिथे सगळा अस्ताव्यस्त कचरा पडलेला आहे. ही समस्या आहे हे सुद्धा आपल्याला किंवा विद्यार्थ्यांना वाटत नाही. त्यामुळे ह्या दृष्टीने त्यांचं आपल्याला काय करायचंय, आपण आधी आपलं माइंड चेंज करायचंय आणि त्याप्रमाणे आपल्या मुलांना सुद्धा, विद्यार्थ्यांना सुद्धा काय करायचंय, विचार करण्यास प्रवृत्त करायचंय, की ही जर गोष्ट योग्य नाहीये तर याच्यावरती आपण कसा मार्ग काढू शकतो. आता ही जसं प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी आपण हे करतो. त्यासाठी सहयोग, तार्किक विचार, सुलभन कौशल्य, समस्या निराकरण
ह्या आणि अशा बहुत जे 21व्या शतकातील जी कौशल्य आहेत त्याचा कम्प्युटर सायन्सशी बऱ्याच प्रमाणामध्ये ताळमेळ जुळवलेला आपल्याला दिसतो, म्हणजे जुळतो नकळतपणे. म्हणजे असं नाही की इथे फक्त आपण स्क्रॅच वरती कोडिंगचे प्रोजेक्ट बनवणार, विद्यार्थ्यांना शिकवणार, म्हणजे आपलं झालं कोडिंग. तर असं नाहीये. तर ते आपल्या विचार करण्याच्या क्षमतेपासूनच इथे संस्कार घडत असतात. आपण घडविले जातात संस्कार. मग याचा समावेश आपल्याला याचा सहसंबंध आपण जे विषय अध्यापन करतो त्याच्याशी सुद्धा लावला जातो. उदाहरणार्थ जसं समजा विद्यार्थ्यांना एखाद्या पाठावरची ऍक्टिव्हिटी दिलेली आहे की समजा स्वातंत्र्य सेनानीचा पाठ आहे आणि त्याच्यावर ऍक्टिव्हिटी दिलेली आहे की तुमच्या परिसरातील एखादे स्वातंत्र्य सेनानी किंवा एखादे सेवा पुरविणारे व्यक्तीची तुम्हाला मुलाखत घ्यायची आहे. तर विद्यार्थ्यांना असं आपण त्यांना विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे, की प्रत्येकाच्या परिसरात स्वातंत्र्य सेनानीच असेल असं काही नाही. पण बाकीचे जे सेवा पुरवितात, मग ते पोस्टमन काका असतील, सफाई कामगार असतील किंवा आणखी इतर जसं अ, आपली हे दिसतीये का? नाही माझं आपल्याला स्क्रीनवरती पीपीटी दिसतीये का? हो 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 ओके, थँक यू. हो दिसते. मगाच्याच ह्याच्यापासून आपण कंटिन्यू केलंय. तर मी जास्त काही याच्याबद्दल बोलत नाहीये. आपण माझ्यापेक्षाही फार सिनियर आणि अनुभवी शिक्षक आहात. आपण विषयांशी याचा सहसंबंध जोडतच असतो. त्यानंतर आपण लगेच पुढच्या स्लाइडकडे जात आहोत, की कोर्स पूर्ण करण्यासाठी आपण फिरकी या प्लॅटफॉर्मवर लॉग इन करणार आहोत. त्यासाठी आपली मीटिंग संपल्यानंतर मी लगेच एक पीडीएफ शेअर करणार आहे. त्यामध्ये तुमचे पासवर्ड आणि आयडी असणार आहेत. ते टाकून तुम्हाला फिरकीवरती लॉग इन व्हायचंय आणि तुम्हाला लॉग इन होताना किंवा कोणतीही अडचण आली, अगदी काहीही, तर आपण WhatsAppद्वारे चर्चा करणार आहोत. अ, तुम्ही कधीही आपल्या ग्रुपवरती मेसेज करू शकता. आपल्या शंकांचं लगेच निरसन केलं जाईल. आता बघा हे स्टेप्स दाखवलेले आहेत. तर मी तुम्हाला अ, माझं स्वतःचं लॉग इन करून तुम्हाला मी दाखवणार आहे. आता इथे बघा पहिल्या स्टेपमध्ये इथे फिरकी प्लॅटफॉर्मवर तुमचं युजर नेम आणि पासवर्ड टाकायचंय. त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघा जसं आपली एज्युकेशनल हॅटवरती राउंड फिरतोय, की तिथे क्लिक केल्यानंतर आपला जे कोर्स आहे तो आपल्याला दिसणार आहे. तर हा जो हे असं आपल्याला मोबाईलवर दिसणार आहे बरं का. मोबाईलवर खाली ही अशी पट्टी दिसणार. त्याच्यावरती मग आपल्याला कुठे जायचं असं गोंधळ होण्याची शक्यता असते म्हणून इथे दाखवलंय, की हॅटवरती क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे कोर्स दिसणार. आणि त्यानंतर इथे दिलंय बघा फिरकी, टीच फॉर इंडिया, माय प्रोग्राम्स आणि मग हे तुमचं प्रोग्राम्स तुमचा एक कोर्स तुम्ही पूर्ण करू शकणार. आपल्याला असे 2 मॉड्यूल पूर्ण करायचे. तर मी काय करते अ, इथे ही स्क्रीन बंद करते आणि तुम्हाला माझं लॉग इन करून दाखवते, की जेणेकरून तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. पीपीटी बंद करते मी थोडा वेळ. गुगलची स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो हो हो. दिसते. ओके, थँक यू. पहा इथे मी टाइप करते फिरकी. आता मी इथे तुम्हाला मी करून बघितल्यामुळे इथे 1 नंबरलाच फिरकी दिसते. तर मी तुमच्या माहितीसाठी इथे फिरकी असं टाइप करते. FIRKI. फिरकी टाइप केल्यानंतर मी एंटर करते. आता याच्यामध्ये जेव्हा वरतीच सगळ्यात 1 नंबरला फिरकी टीच फॉर इंडिया ऑनलाईन याच्यावर मी क्लिक करणार आहे. पहा ही अशी फिरकी फिरते
आणि इथे एक मिनिट मी आपला हे मिनिमाइज करते म्हणजे आपल्याला दिसेल. बघा इथे उजव्या बाजूला लॉग इनचं ऑप्शन दिसतोय सगळ्यांना. लॉग इन, हॅलो, लॉग इनचं ऑप्शन दिसतोय सगळ्यांना. हो दिसतंय. हा, येस, ओके, थँक्यू मॅडम. दिसतंय दिसतंय. दिसतंय. तर मी आता लॉग इन वर क्लिक करते. आता हे माझं हे मी सेव्ह केलेलं असल्यामुळे माझा युजर नेम इथं लगेच आला. पण इथं तुम्हाला टाईप करावं लागेल सुरुवातीला. आणि मग जेव्हा ऑप्शन येईल की सेव्ह करायचं का, तर तुम्ही काय करायचं, सेव्ह करून ठेवायचं. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला युजर नेम टाईप करायची गरज नाही. युजर नेम आणि पासवर्ड काय करायचं, तुम्ही सेव्ह करून ठेवायचा. आणि मग तुम्ही फिरकी डॅशबोर्ड ओपन केला की तुमचं युजर नेम पासवर्ड ऑटोमॅटिक, आता जसं माझं आलेलं आहे तसं ऑटोमॅटिक येईल. मी मगाशी तुम्हाला हे दाखवण्यासाठी लॉग आउट झाले होते मुद्दाम. आता बघा मला इथे लॉग इनचं ऑप्शन आलेलं आहे. आणि तुम्ही जर फिरकीवरून जर तुम्ही लॉग आउट झाला नाही तर तुम्ही डायरेक्ट फिरकीवरती तुमचं युजर नेम आणि हे आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट लगेच लॉग इन होऊ शकाल. आता बघा मी लॉग इन वर क्लिक करते. हे पहा, लॉग इन वर क्लिक केल्यानंतर हा असा डॅशबोर्ड दिसतोय माझ्या पुढे. तर तुम्हाला कदाचित थोडाफार वेगळा दिसू शकतो, पण फार काही वेगळं नाही दिसत. तर याच्यामध्ये बघा मगाशी जसं आपल्या पीपीटी मध्ये दाखवलं होतं की खाली हॅटला क्लिक करायचं, तर इथे लॅपटॉपमध्ये काय हॅटचा तसा ऑप्शन नाही दिसत आहे बघा. तर तो मोबाईलमध्ये दिसतो. म्हणजे मोबाईलवरून सुद्धा तुम्ही कोर्स करू शकता पूर्ण. परंतु फक्त काय, तुम्ही जे असाइनमेंट जे प्रोजेक्ट बनवणार ते मात्र तुम्ही बनवण्यासाठी टॅब किंवा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचा जर वापर केला तर जास्त तुम्हाला त्याचे बेनिफिट म्हणजे जास्त फायदेशीर ठरेल, जास्त सोयीस्कर होईल. आता बघा इथे मी लॉग इन झाल्यानंतर इथे माझ्या समोर हे आयकन आहे फिरकीचं. त्यानंतर इथे होम आहे, माय प्रोग्राम, माय डॅशबोर्ड, व्हॉट वी हॅव ऑफर, रिसोर्सेस आणि फिरकी ब्लॉग. तर आता ह्यातलं मी माय प्रोग्राम्स वर जाणार आहे. बघा माय प्रोग्राम वर मी क्लिक करते. आता माय प्रोग्राम वर क्लिक केल्यानंतर इथे एवढे प्रोग्राम दिसतात. ऑल प्रोग्राम, इन प्रोग्रेस, फ्युचर, पास्ट, फेवरेट. हा, तर आता बघा मी ऑल वर क्लिक केलं तर माझ्या समोर हे एवढे ऑल प्रोग्राम दिसतात. म्हणजे मी हे एवढे फिरकीवरचे कोर्सेस पूर्ण केलेले आहेत असे दिसते. बघा इथे 95% दिसतोय हा CS टीचिंग एक्सलन्स कोर्स. त्याच्यानंतर हा इथे 71% आमचा जो आत्ता जो कोर्स चालू होता म्हणजे हा पण पूर्ण झालेला आहे जवळजवळ. त्याच्यामध्ये काही कम्प्लिशन झालं की तो सुद्धा पूर्ण होणार आहे. आणि हा सगळ्यात जुना C3F हा कोर्स, सर्टिफिकेट कोर्स फॉर कोडिंग फंडामेंटल्स, असे हे 3 दिसत आहेत माझ्या समोर. तर तुमच्या समोर कदाचित 2 कोर्सेस दिसतील. आता बघा मी इन प्रोग्रेस वर क्लिक केलं की माझ्या समोर हे 2 कोर्सेस दिसत आहेत. तर मी तुम्हाला ह्यातला एक कोर्स ओपन करून दाखवते की कशा पद्धतीत म्हणजे नवीन जे जुने याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांना हे सगळं माहिती आहे, पण जे नव्याने जॉईन झालेले आहेत त्यांना हे थोडंसं ओळखीचं व्हावं, परिचयाचं व्हावं म्हणून मी यातला एक कोर्स ओपन करून दाखवते. हा जो आता सर्टिफिकेशन कोर्स फॉर कोडिंग फंडामेंटल हा पूर्ण 100% कंप्लीट झालेला कोर्स आहे. तर मी हा प्रोग्राम ओपन करते. पहा म्हणजे असं सेम असणार आहे असं नाही. आता हा मी जुना प्रोग्राम ओपन केलाय, पण एक जनरल तुम्हाला एक इंटरफेस दिसावा, कळावा म्हणून. आता इथे बघा जनरल माहिती दिलेली आहे बघा. मॉड्यूल 1 टाकलेलं आहे, त्याचे उद्दिष्ट. आता हे असं इथे बघा पहिल्यांदा इथे दिलंय तंत्रज्ञानाची ओळख. ह्या इथे जे आयकॉन दिसतंय हे आयकॉन बघा कशाचं दिसतंय, टेक्स्टचं आयकॉन दिसतंय. म्हणजे इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, PDF दिलेली आहे. नंतर इथे बघा कृती लिहिलंय, म्हणजे ही PDF तंत्रज्ञानाची ओळख ही PDF बघून तुम्हाला इथे काय ऍक्टिव्हिटी दिली आहे ते ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसेल. मग ती तुम्हाला पूर्ण करून तिथे सबमिट करायचं. मग सबमिट केल्यानंतर इथे बघा असं डन ऑप्शन येतो, त्याला बरोबरची टिक येते. त्यानंतर पुढचं बघा आता तंत्रज्ञानाची ओळख, हे पण टेक्स्ट मेसेज आहे, PDF आहे ही. तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे. आता तुम्ही काय करू शकता, हे जे टेक्स्ट मेसेज जे आहेत PDF आहेत
ते PDF तुम्ही डाउनलोड करून सुद्धा ठेवू शकता, की आपल्या माहितीसाठी म्हणून एक फोल्डर करून त्यात ठेवू शकता. असं बघा स्टेप बाय स्टेप एक एक आपल्याला काय करायचंय बघा, इथे कृती 2, मग इथे स्वाध्याय, समस्या निवारण, डिझाईन थिंकिंग, असं एक एक तुम्ही जसं जसं पूर्ण करत जाल तसं तसं तुम्हाला पुढचे प्रोग्राम ओपन होत जातील. तुम्ही जर म्हटलं मी डायरेक्ट शेवटची PLC बघतो, शेवटचा स्वाध्याय 2 सोडवतो, तर ते काही ओपन होणार नाही. तर तो प्रोग्रामच अशा पद्धतीत शेड्यूल केलेला आहे, की तुम्ही जेव्हा पहिले इथे तुम्हाला प्री टेस्ट काय येईल ती सॉल्व्ह कराल, त्यावेळेला तुम्हाला इथे बघा पूर्वचाचणी लिहिलेली. पूर्वचाचणी तुम्ही डन कराल, त्यावेळेला तुम्हाला मॉड्यूल 1 ओपन झालेलं दिसेल. तर हे अशा पद्धतीत तुम्हाला दिसणार आहे. तर तुम्ही जेव्हा लॉग इन कराल, तेव्हा तुम्हाला दिसेल आणि मग नंतर काही शंका असल्या तर आपण त्या शंकांचं निरसन करू शकू. इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का? म्हणजे मी पुढची स्लाइड घेते नाहीतर मग. हॅलो, हा कोण बोलताय? कोणीतरी एक जण माईक चालू करून मला सांगा, म्हणजे पुढचं घ्यायचं का? इथपर्यंत आपल्या लक्षात आलंय का थोडंफार? समजलं मॅडम, समजलं इथपर्यंत समजलं. येस, ओके, हो, थँक्यू. प्लीज कंटिन्यू मॅम. मला हे दिलेलं आहे त्याचप्रमाणे संभाजी सरांनी. आपण आता PPT कडे वळूया आणि पुढची स्लाइड घेऊया. म्हणजे इथे मेन तुम्हाला काम करायचंय, फिरकीवरती तुम्हाला मेन काम करायचंय. म्हणजे या उद्बोधन सत्रात मी तुम्हाला काही शिकवणार नाहीये, काहीच नाही. मी तुम्हाला फक्त तुमचा इंटरफेस हा जो जिथे तुम्हाला कोर्स पूर्ण करायचा आहे तिथपर्यंत बोटाला धरून नेण्यापर्यंतच माझं काम आहे. त्याच्यानंतर तुमची भूमिका आहे. आता मी हे बंद करते आणि पुन्हा आपल्या PPT कडे वळते. हे बघा इथपर्यंत आलो होतो आपण. इथे बघा माय प्रोग्राम्स, तुम्हाला आता दाखवलं त्याप्रमाणे इथे 0% कसं दिसतंय. म्हणजे तुम्ही आता पहिल्यांदा काय करायचंय आज, की तुम्हाला मी PDF टाकल्यानंतर लॉग इन व्हायचंय आणि आज उद्या सुरुवात करायची आहे कोर्सला. सुरुवात करायची आहे कारण प्री टेस्ट असणार आहे, त्यामुळे त्यात फार काही हे नाहीये. जरी प्रश्न चुकले तरी ते पोस्ट टेस्ट मध्ये तुम्हाला बरोबर येणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही कोर्सला सुरुवात करणं हे खूप महत्वाचं आहे. आता पुढची स्टेप बघा, व्हॉट्सअप, की कोर्स दरम्यान संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअप चॅटचा आपण जास्तीत जास्त वापर करणार आहोत. म्हणजे तुम्ही टेक्स्ट मेसेज करू शकता ग्रुपवरती, की जेणेकरून समजा काही जण प्रश्न विचारण्यासाठी थोडंसं हे करत असतील, की विचारू का नको? तर एखाद्या व्यक्तीने केलेला मेसेज प्रश्न तो आणखी 4 जणांचाही असू शकतो आणि त्यांच्या शंकांचं निरसन आपोआप होऊ शकतं. त्यामुळे WhatsApp चॅट, तसंच आपला WhatsApp गट तयार केलेलाच आहे. वैयक्तिक सहाय्य मिळण्यासाठी आपल्याला WhatsAppचा वापर करायचा आहे. आता हे बघा, क्रेडिट सिस्टीम दिलेली आहे बघा तुमच्या समोर, की क्रायटेरिया काय असणार आहे? कोर्स कंप्लीशन. पहिलं तुमचं ध्येय असणार आहे, तुम्हाला कोर्स कंप्लीट करायचा आहे. वेळेमध्ये कोर्स पूर्ण करायचा आहे आणि तुमच्याकडे चांगली संधी आहे, की आपल्याला दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. सणाचे दिवस सोडता इतर वेळेला तुम्ही सलग 2-3 तास दिले तर कोर्स आपला सहज लवकर कंप्लीट होऊ शकतो. आणि मग याचं कसं आहे, 1 क्रेडिट पर मॉड्यूल. दोन्ही मॉड्यूल पूर्ण केले तर त्याचे काय तुम्हाला 2 क्रेडिट्स मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला इथे कोर्स कंप्लीट करणं हे कंपल्सरी आहे. 100% हे कंपल्सरी आहे. जसं मुलांना आपल्याला असते ना 35% साठी पासिंगची मर्यादा असते, तसं इथं मिनिमम तुम्हाला पास होण्यासाठी 12 क्रेडिट्स तरी मिळवावे लागणार आहेत. पण माझं तर म्हणणं आहे असं, तुम्ही या 12 क्रेडिट्सचा विचार करू नका. तर हे जे काही आहे ते सगळं आपण पूर्ण करू शकतो असा विश्वास मनात बाळगा आणि हे दुर्लक्षित करा, की इथे 50% केले तरी चालेल. इथे क्विज 50% म्हणजे 2 क्विज आहेत, तर त्यातली एकच क्विज सोडवली तरी चालेल. PLC 1 आणि 2 आहेत, तर हे PLCचे जे आपले मीटिंग होतील त्या ऑनलाईनच मीटिंग होणार आहेत. पण त्याचा अटेंडन्स साठी पण तुम्हाला क्रेडिट आहे.
की तुम्ही PLC ची मीटिंग अटेंड केली, त्याचे क्रेडिट आहेत. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही कम्प्लिशन केला, असाइनमेंट कंप्लीट केली, तर त्याचं पण आहे. तर हे 50% तुम्ही विचारात घेऊ नका. असं डोक्यात ठेवा, आपल्याला 100% कोर्स पूर्ण करायचा आहे. एकही मुद्दा आपल्याला सोडायचा नाही. कारण तो आपल्या अध्यापनाव्यतिरिक्तचा कोणताच नाहीये. आणि जे काही अवघड वाटेल, ते तर आपण सोपं करून सांगणारच आहोत. तर असं हे क्रेडिट सिस्टीम आहे. त्यानंतर बघा, आकर्षक बक्षिसे आपल्याला माहितीच आहे. जसं गेल्या वर्षी लॅपटॉप, टॅब, तसं टीव्ही आमच्या शाळेला 27 इंची स्मार्ट टीव्ही मिळाला. तसं देवकर सरांच्या शाळेला पूर्ण लॅब मिळाली. म्हणजे बक्षिसं सुद्धा ही थोडी थडकी नाहीयेत. म्हणजे खूपच ही बक्षिसं खूपच छान आहेत आणि आकर्षक आहेत, महागाची आहेत, आपल्याला उपयोगाची आहेत, ज्याचा आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी उपयोग करू शकतो. आपल्या स्वतःला अपडेट करण्यासाठी उपयोग करू शकतो. त्यामुळे आपण पहिल्यांदा कोर्स पूर्ण करणार, वेळेत पूर्ण करणार आणि मग बक्षिसाच्या दृष्टीने काय करणार, की मी जे काही ॲक्टिव्हिटी करणार आहे, त्यात माझं वेगळेपण काय असेल, माझी वेगळी आयडिया काय असेल, असा विचार करणार आहे. ओके. आता बघा, उपक्रमाचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी पहिल्यांदा नवीन कौशल्य शिकणार आहोत, म्हणून तुम्हाला थोडासा सराव करावा लागेल. म्हणजे असं नाही होणार, की लगेच मी बघितलाय व्हिडिओ, मी लगेच बनवलंय, मला लगेच आलंय. असं नाही होणार आहे. तर तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. थोडं Googleवर, YouTubeवर सर्च करावं लागेल. स्क्रॅचचे काही व्हिडिओज बघावे लागतील आणि मग त्यातून तुम्ही चांगली ॲक्टिव्हिटी करू शकाल. उपक्रमाच्या संपूर्ण प्रवासात कोणतीही अडचण आल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करा. कोणत्याही याचं बोदरेशन घेऊ नका. कारण ऑलरेडी आपल्याला शाळेची कामं, इलेक्शन ड्युटी, BLOची ड्युटी, एवढी ढीगसारे कामांचे एवढा ताण आहे. आता घरातल्या कामांचा ताण. त्यामुळे ह्या गोष्टीचा तुम्ही ताण घेऊ नका. तर एक आपण आपल्या आवडीची गोष्ट करतोय आणि माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी आधी करतोय आणि त्यानंतर माझ्या विद्यार्थ्यांचा फायदा आपोआप होणार आहे. असं तुम्ही माइंडसेट केलं तर पॉझिटिव्ह तुमचं माइंड राहील. तुम्हाला या गोष्टीचा ताण येणार नाही. या उपक्रमाकडे स्वतःच्या स्वविकासाच्या दृष्टिकोनातून पाहावे. उपक्रमाच्या दरम्यान दिलेली काम सातत्याने, वेळेत, गुणवत्तेने पूर्ण करावीत. शक्य असल्यास या उपक्रमासाठी लॅपटॉप किंवा टॅबलेटचा वापर करावा. म्हणजे अगदीच जर समजा कोण म्हटलं, की माझ्याकडे नाहीच आहे मॅडम काही यातलं साधन, तर मी मोबाईलवर कोर्स करू शकतो का? करू शकते का? हो, करू शकता तुम्ही. काहीच अडचण नाही. पण आपल्याला फक्त कोर्स नाही पूर्ण करायचं, तर त्याच्यामध्ये आपली गुणवत्ता दाखवायची आहे आणि आपल्याला छान काम करायचंय आणि त्याचा आपल्या डोळ्यांना सुद्धा त्रास नाही झाला पाहिजे. जर आपण त्याच्यात एवढं हे करणार आहे, प्रॅक्टिस करणार आहे वगैरे, तर मोबाईलच्या एवढ्या छोट्या स्क्रीनवरती आपण जास्त वेळ देणं चुकीचं आहे. म्हणून या सगळ्याचा विचार आपण नक्की करायचा आहे. आता आपल्याकडे बघा, कोर्स पूर्ण करण्याची आपली तारीख आहे 10 नोव्हेंबर 2024. म्हणजे दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपल्याला कोर्स पूर्ण करायचा आहे. कोर्स पूर्ण केल्यानंतर आपली पहिली मीटिंग होईल शाळा सुरू झाल्यावर 15 नोव्हेंबरला. तर आता ही 15 नोव्हेंबर ही तारीख आपली थोडी फ्लेक्सिबल असणार आहे आणि ही 10 नोव्हेंबर तारीख सुद्धा थोडी फ्लेक्सिबल असणार आहे. पण हे आपल्या पुढे तारीख कोणती तरी असायला पाहिजे, की या तारखेपर्यंत मला पूर्ण करायचं आहे. म्हणून आम्ही तारखा दिलेल्या आहेत. कारण आपल्याला सगळ्या गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजेत. कारण त्याच्यानंतर तुम्ही कोर्स पूर्ण केल्यानंतर आपली PLCची मीटिंग आपल्याला ठेवायची शाळा सुरू झाल्यानंतर. मग शाळा सुरू झाल्या आपल्याला रिझल्ट, पेपर, गॅदरिंग, लगेच इलेक्शन ड्युटी आहे. असं आहे. त्या गोंधळामध्ये आपली 15 तारीख फिक्स नाहीये. आपण तुमचं मत घेऊन आपण ही तारीख ठरवणार. पण पहिल्या आठवड्यामध्येच घेणार. सुट्टीनंतरचा पहिल्या आठवड्यामध्ये आपण ही PLCची पहिली मीटिंग घेणार, की ज्यामध्ये आपण असंच ऑनलाईन मीटिंगमध्ये चर्चा करणार आणि पुढच्या असाइनमेंटची तयारी करणार. क्वेश्चन्स. आता तुम्ही तुमचे माईक ऑन करून प्रश्न विचारू शकता.
तर मी काय करते, माझं हे बंद करते प्रेझेंटेशन, म्हणजे मला दिसेल कोण प्रश्न विचारतंय. येस, ओके. तर आता तुम्ही प्रश्न विचारू शकता, तुम्हाला काय शंका असतील. येस सर, बोला, आपलं माहिती. सर, हॅलो. हॅलो, नमस्कार. ज्योती मॅडम, तुमचा आवाज येत नाही. आपण असं करूया, एका वेळेला एक जणांनी बोलूया. तर मला वाटतं आपलं हँड रेज करूया आपण. हॅलो, सर आपण बोलू शकता. हॅलो मॅडम. एक सेकंद, हँड रेज करायचा बघा. हँड एम आय ऑडिएबल मॅडम? येस 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 येस. काही हा जणांना मॅडम, एकच फिरकी सेकंद ऍपवर सर. मोबाईल मध्ये लॉग इन केलं. येस, ओके. हा हा, बोला सर. फिरकी ऍप मोबाईल मध्ये जर लॉग इन केलं तर लॅपटॉप वरती पण लॉग इन होतं का? का दोन्ही ठिकाणी लॉग इन राहू शकतं आपलं? हो हो हो, तुम्ही दोन्ही ठिकाणी लॉग इन राहू शकता, कारण तुमचा तो ईमेल आयडीशी तुम्ही कनेक्ट असता ना, त्यामुळे त्याच आयडी ओके. वरून तुम्ही मोबाईलवर पण कनेक्ट असणार आणि लॅपटॉपवर पण, त्यामुळे तुम्ही दोन्ही ठिकाणी लॉग इन राहू शकता, काहीच अडचण नाही. ओके, थँक्यू मॅम. ओके. येस, ज्योती मॅडम बोलू शकता आपण. हॅलो, माझा आवाज येतोय का ज्योती मॅडम? तुमचा हँड रेज आहे. आपल्याला काय होईल, ही झूमची मीटिंग आहे ना, आणि सगळेजण वेळात वेळ काढून जॉईन आहेत, त्यामुळे आपण शेवटाकडे वळालोय. शेवटाकडे आपण आता मीटिंगच्या आलेलो आहोत, त्यामुळे जास्त वेळ नका लावू. दुसरं कोणी पण विचारलं तरी चालेल, हँड रेज नाही झालं तरी चालेल, तुम्ही माईक ऑन करा, डायरेक्ट प्रश्न विचारा, काहीच अडचण नाही. मला वाटतं कुणाला काही डाऊट नाहीये, तरी आपण एक 2 सेकंद वाट बघूया. मॅडम, तुम्ही ते स्क्रीन चालू केल्यावर 2 कोर्स सांगितले होते, तर हा, त्याच्यातले दोन्ही कोर्स करायचे तर आम्हाला की एकच करायचंय? हा, मॅडमने खूप छान प्रश्न विचारलाय. तर तुम्हाला ते दोन्ही कोर्स करायचे आहेत. दोन्ही कोर्स म्हणजे ते 2 मॉड्यूल आहेत, तर तुम्हाला ते दोन्ही करायचे आहेत. ओके, थँक्यू. तुम्ही जेव्हा लॉग इन करता तेव्हा तुम्हाला स्पष्ट चित्र दिसेल. बरं, ठीक आहे. कुणाची मला वाटतं काही शंका नाहीये. तर आपण आपल्या कोर्सच्या शेवटाकडे येऊया. मी त्याच्या अगोदर काय करते, चॅटमध्ये आपले फीडबॅक फॉर्म पण शेअर करते. फीडबॅक फॉर्मची लिंक मी शेअर करते चॅटमध्ये. तर तसंच ग्रुपवर सुद्धा टाकते. तुम्ही एक 2 मिनिटाचा वेळ काढून फीडबॅक फॉर्म भरणं खूप महत्वाचं आहे. हे पहा, फीडबॅक, थँक मॅडम. तर तुम्ही फीडबॅक फॉर्म बोलत बोलत भरू शकता. मी पुन्हा माझ्या PPT कडे येते आणि आपल्या शेवटच्या सत्राकडे आपण येऊया. PPT दिसतेय का माझी सगळ्यांना? हो. ओके. तर हे काही स्क्रीनशॉट मी काढलेले आहेत. जसं आपले आयुक्त आयुष प्रसाद यांच्या हस्ते
हा टीव्ही बक्षीस मिळतानाचा हा फोटो आहे. त्याचप्रमाणे हे वरती जो फोटो आहे तो सगळ्यात आधी आपली कोडिंगची मीटिंग, कोडिंगचा जे कोर्स झाला होता ते पण माननीय आयुष प्रसाद यांच्या हस्ते सर्टिफिकेट मिळतानाचा फोटो आहे. तर आपण आपलं प्रश्नांचं सत्र सुद्धा घेतलेलं आहे, शंकांचं निरसन केलेलं आहे, फीडबॅक फॉर्म पण दिलेला आहे. तर मला वाटतं की तरीही जर समजा अजून कोणाच्या काही शंका राहिल्या असतील, विचारायच्या राहिल्या असतील, तुम्हाला मीटिंग मध्ये कसं बोलायचं लक्षात नसेल आलं, तर तुम्ही ग्रुपवर सुद्धा प्रश्न टाकू शकता. एनी टाइम, कधीही टाका. आपण ज्या वेळेला अवेलेबल असतो त्यावेळेला प्रश्नांची उत्तरं नक्की देणार. आणि ग्रुपमधल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की शेवटचे 5 मेंबर जॉईन करण्यासाठी मी किती मेहनत घेतली असेल, कुठून कुठून शोधून काढलं. बरेचसे शिक्षक माझ्या परिचयाचे नाहीयेत, पण 100% प्रयत्न मी केलेला आहे की माझ्याकडून मी एकही प्रयत्न सोडला नाही, की असं व्हायला नको की एक जण जरी वंचित राहिला तरी ती चूक माझी आहे, असं नको व्हायला. म्हणून मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करून, फोन नंबर मिळवून, शोधून, कुठून कुठून आपल्या टीम मधल्या 42 जणांना, पार्टिसिपेंट्सला जॉईन करून घेतलंय. आणि आता जे मीटिंग जॉईन करू शकले नाहीत ते तुमचे सहकारी असतील, त्यांना तुम्ही मदत करू शकता, सांगू शकता. आपलं हे एक टीम वर्क आहे. मी प्रयत्न करणार तसंच तुम्ही एकमेकांना सांगण्याचा प्रयत्न करा. जसं आपण वर्गामध्ये मित्र मित्र, मैत्रिणी मैत्रिणी गटामध्ये आणखी सहजपणे समजतात, तसं आपलं हे टीम वर्क असणार आहे. तर सर्वात प्रथम मी आता आभाराकडे जाण्या अगोदर कुणाला काही बोलायचं असेल तर प्लीज माईक चालू करून बोलू शकता. अन्यथा आपण आपला मीटिंग आपण संपवणार आहोत. कोणाला काही बोलायचंय का? आजचं सत्र कसं झालं याबद्दल 2 वाक्य बोललात तरी चालेल, किंवा फीडबॅक फॉर्म मध्ये मेन्शन केलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. जशी आपली इच्छा असेल. आपल्याला जर हे सत्र मार्गदर्शनपर वाटलं असेल तर चॅटमध्ये तसं मेन्शन करा, किंवा माईक चालू करून 2 शब्द बोला. भरपूर जण आपले परिचयाचेच आहेत शिक्षक. हा, स्मितल मॅडम दिसतायत मला. मॅडम खूप छान सत्र झालं थँक्यू. आणि तुमचं मार्गदर्शन तर आम्हाला वेळोवेळी मिळतच असतं, पण ह्या सत्राच्या याने आम्हाला अजून चांगलं मार्गदर्शन मिळेल. आणि आजचं सत्र खूप उत्तम झालं. तुमचा संवाद खूप छान होता. थँक्यू. धन्यवाद मॅडम. खूप छान. मला म्हणजे असं काही मला म्हणायचं नव्हतं, चांगलंच म्हणा माझ्याबद्दल, किंवा काही बॅकड्रॉप्स असले तरी सांगितले तरी चालतील. आपण ती पुढच्या वेळेला सुधारणा करू शकू. म्हणजे समजा ह्या वेळेला मॅडम हे असं आम्हाला काही कळालं नाही, तुम्ही हे काय केलं, काय दाखवलं कळालं नाही, तर आपण ते चेंजेस पुढच्या मीटिंगला करू शकतो. कारण माझी पण ही पहिलीच वेळ आहे एकटीनेच मीटिंग सगळी अरेंज करायची. त्यामुळे काही गोष्टी माझ्याही लक्षात नसतील आल्या. असं काही सूचना केल्या तरी सुद्धा चालतील. तर मी पुन्हा एकदा आपल्या या उद्बोधन सत्रासाठी मान्यवर जे उपस्थित होते, आपल्या विभागाचे आदरणीय सहाय्यक प्रशासकीय अधिकारी एम आर साहेब, त्याचप्रमाणे आपल्या विभागाच्या पर्यवेक्षिका आदरणीय मदगे मॅडम, त्याचप्रमाणे बेंडारे मॅडम, आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय चित्रा पवार मॅडम, तसेच तुम्ही देखील माझ्यासाठी आदरणीय असे सर्व प्रशिक्षणार्थी. तुम्ही खूप छान सेशन अटेंड केलं आणि असंच आपल्याला टीमवर्क ठेवून आपला कोर्स पूर्ण करायचा आहे. तुम्हाला काही अडचण आली तर मी सोडवण्याची नक्की 101% प्रयत्न करणार अशी ग्वाही देते. आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देऊन आपली मीटिंग संपली असं घोषित करते.